टॉपिक आहे त्याचं नाव काय? लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ठीक आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचं माहिती का? दोन कन्सर्न मेन इम्पॉर्टंट आहेत. पहिला कन्सर्न कोणता आहे आपला? ह्याच्यामध्ये तुम्हाला एक रेस्पिरेटरी सिस्टम शिकायची आणि दुसरा काय एक नाना. ह्याच्यामध्ये आपल्याला एस्पेशल सीबीएसई मध्ये स्टेट बोर्ड मध्ये काय आहे की एक तुम्हाला एक सेल डिव्हिजन शिकायची आणि रेस्पिरेटरी सिस्टम शिकायची. ऍक्च्युली आतापर्यंत आपले जेवढे बी टॉपिक झाले त्याच्यामध्ये कन्सर्न कसं असतंय की बाबा तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं नाही काही प्रॉपर फॉर्मॅटमध्ये चॅप्टर मिळत असते है ना. एका चॅप्टरमध्ये पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आली की तीच इन्फॉर्मेशन काय होती पुढं प्रोसीड होत असते. पण 10th ला आल्यानंतर काय होतं चॅप्टरमध्ये थोडंसं डिफरन्सिएशन बघायला भेटते. जसं की आपला पहिला चॅप्टर आहे. पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे? हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. ठीक आहे ना. आता ही हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन मध्ये कन्सेप्ट काय होता की पहिले काही पार्ट अर्धा पार्ट म्हणजे ह्या अर्ध्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं एकदम न्यूक्लियसच्या आतमधल्या गोष्टी डिस्कस केल्या है ना. ज्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस बेसिकली होतं, सेंट्रल डोग्मा प्रोसेस है ना, किंवा ट्रान्सक्रिप्शन काय, ट्रान्सलेशन काय, ट्रान्सलोकेशन काय, म्हणजे एकदम मॉलिक्युलर लेवलला एकदम डीएनए लेवलची स्टडी आहे. आणि त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण इव्हॉल्युशन शिकतो हे टोटली डिफरंट आहे त्याच्यापेक्षा है ना. म्हणजे इव्हॉल्युशन पार्ट हे टोटली डिफरंट आहे. पुन्हा प्रोटीन सिंथेसिस किंवा सेंट्रल डोग्मा प्रोसेस ही टोटली डिफरंट आहे. पण ही दोघं एका चॅप्टरमध्ये सेम चॅप्टर हा सुद्धा दोन कन्सेप्टमध्ये डिवाइड होतो. तर पहिलं डिस्कशन काय होते किंवा तुमचं रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल. ठीक आहे. आणि दुसरा कन्सेप्ट काय असते तुमचं सेल डिव्हिजन बद्दल. लक्षात येते. म्हणजे पहिले तुम्ही शिकता की रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे काय कन्सर्न आहे, त्याच्याशी रिलेटेड काय कोणत्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरा आपण शिकतो की सेल कशी डिवाइड होती. आणि ही दोघांही खूप वेगवेगळे कन्सर्न आहेत एकमेकांपेक्षा. गोष्टी लक्षात येते. आता आपण पहिला सेक्शन कडे बघूया त्या चॅप्टरच्या. पहिला आहे आपला रेस्पिरेटरी सिस्टम बघा. ठीक आहे. आता रेस्पिरेशन्स हे नॉर्मली तुम्ही त्याला एक दोन वेनं घेऊ शकता है ना. एक पहिलं राहते की ग्रॉस लेवलचे आणि एक सेटल लेवलचे. बरोबर. ग्रॉस म्हणजे काय एक नॉर्मल लेवल की ठीक आहे सगळ्यांना समजून येईल की रेस्पिरेशन म्हणजे काय. आणि दुसरी काय सेटल लेवल म्हणजे थोडीशी सूक्ष्म आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. ग्रॉस लेवलला तुम्हाला रेस्पिरेशन म्हणजे काय समजते? रेस्पिरेशन म्हणजे काय असते तुम्हाला काय लक्षात येते की तुम्ही काय करतात, एअर काय करतात इनहेल करतात आणि एअर काय करतात एक्सहेल करतात. बरेच जण म्हणतात की सर आम्ही एअर इनहेल नाही करत, आम्ही ऑक्सिजन इनहेल करतो. बरोबर आहे. आम्ही कार्बन डायऑक्साईड एक्सहेल करतो. पण असं नाही आहे है ना. आपण काय सिलेक्टेड ऑक्सिजन नाकामध्ये नाही टाकत आहे की असं केले की ऑक्सिजन सगळे मध्ये गेले सो डायरेक्ट कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर मधून निघाल्यासारखं भुरून असं नाही. सो ऑक्सिजन कंटेनिंग एअर आपण इनहेल करत असतो आणि ऑक्सिजन कंटेनिंग काय करतो असतो आपण बाहेर सोडतो. हे झालं ग्रॉस लेवल. ठीक आहे ना. आता हे इनहेल करण्यासाठी आपल्याकडे जो काय नोज आहे तर हालाकी ह्या वर्षीसाठी हा चॅप्टर म्हणजे हा कन्सेप्ट ओमिट केलेला आहे गव्हर्नमेंटनं. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक ग्रॉस रेस्पिरेटरी सिस्टमची एक त्यांनी बेसिक आयडिया दिलेली की आपल्याला नॉर्मली काय असते नोज असते बरोबर. नोज नंतर ते कशामध्ये जाते म्हणजे माउथ मध्ये नोज मधून ते इन्व्हर्ट होईल एअर बरोबर. त्याच्यानंतर जर ही एअर जर वापस गेली तर पुढे काय म्हणते एक फॅरिंग्स म्हणून असते. त्यानंतर काय असते लॅरिंग्स बरोबर आहे. लॅरिंग्स नंतर ती एअर कुठे जाते विंड पाईप मध्ये जाते. ठीक आहे. लक्षात येते. त्याला ट्रचिया म्हणतात काही जण है ना. आणि ह्याच्यानंतर हे ब्रॉन्च्युअल्स मध्ये जाणार. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखी हे काय होत राहील छोटे होऊन जाईल बरोबर. आणि हे बनणार ह्याचं एक लंग्स आणि ह्याचं बनणार हे दुसरं लंग्स. तुम्हाला लक्षात येते है ना. आणि ह्याच्या सगळ्यात शेवटच्या टिपला काय असते स्मॉल सर्क्युलर बॉडी असते सॅटेलाइट ज्याला आपण अल्व्होलाई म्हणतो. बरोबर आहे. लक्षात येते. आता आपण ग्रेप्स बघतो है ना. सो ग्रेप्सचं जसं स्ट्रक्चर असतं की बाबा एक डेट हे समजा है ना की त्याच्यानंतर थोडंसं स्मॉल डेट आहे इकडे एक स्मॉल डेट आहे इकडे पुन्हा त्याच्या टिपला काय ग्रेप्स आहे. सेम स्ट्रक्चर्स नाही कॅरी फॉरवर्ड होते आपल्या लंग्स मध्ये. फक्त ग्रेप्सच्या जागी काय असतात अल्व्होलाई असतात. बस स्ट्रक्चर आपलं सेम असतं है ना. तर हे झालं आपलं ग्रॉस रेस्पिरेटरी सिस्टमचं बेसिक अंडरस्टँडिंग जी की या वर्षी आय थिंक ओमिट केलेली आहे. लक्षात येते. आता सेटल लेवलला आपण दोन वेनं गोष्टी डिस्कस करू शकतो. ठीक आहे की बाबा एअर कंटेनिंग ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे ऑक्सिजन कंटेनिंग एअर आतमध्ये आली तर पहिली जी लेवल आहे ज्याच्यामध्ये अल्व्होलाई एक्सचेंज होतं कार्बन डायऑक्साईडचं आणि ऑक्सिजनचं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय होतं अल्व्होलायच्या आतमध्ये येतो
आणि आतमधला ऑक्सिजन काय होतो मध्ये जातो शरीरामध्ये जातो कळते. आणि इथं असतात ब्लड कॅपिलरी छोट्या छोट्या इथं मध्ये येते कळते का. ही अल्व्हेओलाच्या साईडला एक्सचेंज होणारी गोष्ट आहे लक्षात घ्या. तर मग प्रश्न असा येतो की बाबा ठीक आहे की ऑक्सिजन अल्व्हेओलामधून ब्लड मध्ये जात आहे आणि ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड अल्व्हेओलामध्ये येते जे की आपण काय करतो एक्झेल करतो बाहेर. तर प्रश्न असा आहे की हा कार्बन डायऑक्साईड येतो कुठून कळतंय का. आणि जो ऑक्सिजन मध्ये जातो तो जातो कुठे एक्झॅक्टली मध्ये जाऊन करते काय है ना लक्षात येते. तर ह्या चॅप्टरचा मेन उद्देश आहे हा की त्या ऑक्सिजनचं काम काय मध्ये गेल्यानंतर आणि जे कार्बन डायऑक्साईड तयार होते ते कसं तयार होते हे समजणं म्हणजे ह्या चॅप्टरचं पहिला कन्सेप्ट जो आहे जे रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल जे डिस्कशन आहे ते. आणि ते आहे सटल लेवलला म्हणजे सेल्युलर लेवलला एक सूक्ष्म स्तरावर तिथं डिस्कशन आहे लक्षात येते. आता ही जी रेस्पिरेशन प्रोसेस आहे ही रेस्पिरेटरी प्रोसेस जी असते ती मेनली डिपेंडंट असते किंवा मेनली कन्सर्न असते आपल्या एनर्जी गेनवर. आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते त्यासाठी ठीक आहे ना. आता आपण त्याला बघूया. ग्रॉस रेस्पिरेटरी सिस्टम कळाली तुम्हाला एक ओव्हरऑल त्याचा आयडिया कळाली की नोज असते फॅरिंग्स असते लॅरिंग्स असते ट्रचिया किंवा विंड पाईप वगैरे वगैरे है ना. अल्व्हेओलाय इथपर्यंत कळालं. अल्व्हेओलाय मधून ब्लड मध्ये ऑक्सिजन जाते आणि ब्लड मधलं कार्बन डायऑक्साईड कुठे जाते अल्व्हेओलाय ते आपण बाहेर एक्सेप्ट करतो विषय संपला. आता ही ग्रॉस लेवलची रेस्पिरेटरी सिस्टम बघणं हे काही ह्या चॅप्टरचा मेन उद्देश नाही. सटल लेवलची किंवा सेल्युलर लेवलची सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन बघणं हे चॅप्टरचा हे मेन कन्सर्न आहे. आणि हा चॅप्टर 11th वापस बाउन्स बॅक होतो विथ मोर डिटेल ठीक आहे ना लक्षात येते. आता ज्यावेळेस आपण एनर्जी गेन करतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण एनर्जी कशी गेन करतो बघा. एटीपी तर ठीक आहे एटीपीच्या फॉर्म मध्ये आपण एनर्जी गेन करतो पण आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी आपण एटीपी खातो का गटागटात फूड नाही काय खातो फूड खातो बरोबर ना. तर फूड पासून आपल्याला एनर्जी मिळते ही बेसिक फंडामेंटल क्रायटेरिया आहे है ना. आता फूड मध्ये डिफरंट पदार्थ असतात है ना. जसं की समजा फॉर एक्झाम्पल एखादी प्लेट है ना ते पण औरंगाबाद मध्ये कोणती थाळी चालते राईस प्लेट काय असं ना भोज थाळी किंवा जे पण काय असेल तर त्यामध्ये काय डिफरंट एलिमेंट्स असतात है ना. म्हणजे त्यामध्ये रोटी असेल चावल असेल डाळ असेल सब्जी असेल समथिंग लाईक दिस है ना. काही सलाड असेल इज दॅट क्लिअर. सो रोटीमध्ये मेजर कन्सर्न कंटेंट काय असतं नाही कार्बोहायड्रेट असतं ठीक आहे ना. म्हणजे रोटी राईस हे कशाचे सोर्सेस असतात हे कार्बोहायड्रेट सोर्सेस ठीक आहे ना. तुमच्या जेवढ्या पण डाळी आहेत है ना एग्ज आहेत किंवा व्हीट आहे हे कशाचा प्रोटीनचा सोर्स असतो अमिनो ऍसिडचा सोर्स असतो. जेवढे बी ऑइली सबस्टन्स आहेत है ना त्याच्यामध्ये फॅट्स असतात किंवा लिपिड्स म्हणतो आपण है ना. जेवढे बी सब्जी आहेत है ना सब्जीमध्ये फायबर असतात थ्रेड्स असतात ना ते है ना. किंवा फायबरसाठी आपण सब्जी नाही खात त्याच्यामध्ये ऍक्च्युअली व्हिटॅमिन्स आणि अदर इसेन्शियल एलिमेंट्स असतात इज दॅट क्लिअर लक्षात येते. सो बेसिकली आपण कंझ्युम काय करत असतो काही कार्बोहायड्रेट कंझ्युम करत असतो काही प्रोटीन कंझ्युम करत असतो काही लिपिड्स कंझ्युम करत असतो थ्रू फूड. पण ह्या कार्बोहायड्रेट ह्या लिपिड आणि ह्या प्रोटीन्स मध्ये एनर्जी असते पण ती इन द फॉर्म केमिकल फॉर्म मध्ये असते स्टोर्ड एनर्जी असते. आपण डायरेक्ट कार्बोहायड्रेट गडगड टाकून आपल्याला लगेच असं शक्तिमानसाठी आपल्याला एनर्जी काही येत नाही आपल्याला त्याच्यावर वर्किंग करायचं असतं. आणि ह्या कार्बोहायड्रेट करून एनर्जी काढण्याचं काम हे असतं ऑक्सिजनचं लक्षात येते. सो ऑक्सिजनची शरीराला गरज का असते किंवा विदाउट ऑक्सिजन आपण का सर्वाइव्ह करू शकत नाही कारण की ऑक्सिजनचं प्रायमरी जे ऑब्जेक्टिव्ह असते ते काय असते की बाबा आपण जे फूड कंझ्युम करतो त्या फूड मधून आपल्याला काय भेटलं पाहिजे एनर्जी पाहिजे. इज दॅट क्लिअर इज इट ओके ठीक आहे. आणि हे एनर्जी मिळवण्याची प्रोसेस हे दोन प्रकारचं कन्सर्न असतं की आपल्याला रेस्पिरेशनचा मेन पर्पज तोच आहे की आपण आपल्या फूड मधून किंवा आपल्या फूड ग्रेन्स मधून आपल्याला एनर्जी भेटणार. आता हे रेस्पिरेशन चलते दोन टाईप मध्ये एक असते एरोबिक आणि दुसरं असते अनएरोबिक है ना. आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय विथ ऑक्सिजन ठीक आहे आणि अनएरोबिक म्हणजे काय विदाउट ऑक्सिजन. लक्षात येते. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय असते की बाबा एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनची नितांत गरज असते म्हणजे ऑक्सिजन शिवाय जमतच नाही. तुम्ही जे पण फूड कंझ्युम केलंय मग ते कार्बोहायड्रेट असो किंवा लिपिड्स असो त्याच्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे ऑक्सिजनची आवश्यकता. आणि तेच अनएरोबिक मध्ये काय कन्सर्न आहे विदाउट ऑक्सिजन करते है ना.
तर ह्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला ह्या दोन्ही प्रोसेस शिकायचे, ठीक आहे ना, जे की मेन कंटेंट आहे, मेन चॅप्टर आहे. आणि हे जे anaerobic रेस्पिरेशन आहे ह्याला दुसरं नाव फर्मेंटेशन म्हणतात. कळते का? फर्मेंटेशन म्हणजे काय? anaerobic रेस्पिरेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजनचा आपण काय करतो, एनर्जी प्रोड्यूस करतो. तर anaerobic रेस्पिरेशन काही जास्त अवघड कंटेंट नाहीये, ठीक आहे. तर हे फक्त काय मेन कंटेंट काय आपलं एरोबिक रेस्पिरेशन. सो चूंकि आपल्या सगळ्यांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, आपण ऑक्सिजन कंझ्युम करतो, ऑक्सिजन जर 2-4-5 मिनिटं जर नसेल तर माणसाची डेथ होऊ शकते. याचा अर्थ आपण एरोबिक रेस्पिरेशनच परफॉर्म करतो मॅक्सिमम टाइम. कधी कधी आपल्या शरीरामध्ये जर ऑक्सिजनची डिफिशियन्सी असेल, समजा आपण हिली एरियामध्ये गेलो किंवा अशा रिमोट एरियामध्ये गेलो, समजा खड्डा पडलाय, खाणी चालू आहे काहीतरी, है ना, त्याच्यामध्ये गेलो जिथं ऑक्सिजन अवेलेबल नाही आहे, तर एखाद्या वेळेस आपली बॉडी थोड्याफार प्रमाणामध्ये anaerobic रेस्पिरेशनला ट्राय करते, पण आपण anaerobic रेस्पिरेशन सर्वाइव्ह करू शकत नाही. लक्षात येते? सो आपल्याला एरोबिकच रेस्पिरेशनची गरज असते. आता हे एरोबिक रेस्पिरेशन जे असतं, ठीक आहे, ते परफॉर्म होतं 3 स्टेप मध्ये. आता एरोबिक रेस्पिरेशनचं ग्रॉस लेवलला आपण बघतो की ऑक्सिजन येते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जातात. आता एरोबिक रेस्पिरेशन आपण सेल्युलर लेवलला बघूया. आता तुमच्या सगळ्यांना बेसिक अंडरस्टँडिंग काय असेल सेल बद्दल, है ना, ठीक आहे. तुम्हाला माहिती सेल असतील, ठीक आहे. सेल मध्ये काय असते? न्यूक्लियस, जे की सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय करते, कंट्रोल करते. आणि सेल मध्ये आणखी एक इम्पॉर्टंट एलिमेंट असते ज्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. काय म्हणतो आपण? मायटोकॉन्ड्रिया. कळते? तुम्ही हे शिकला असाल ना 8वी 9वीला की मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक कन्सेप्ट असते. हालाकी सेल मध्ये आणखी खूप सारे सेल ऑर्गॅनिल्स असतात, जसे की सेल वॉल आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे किंवा सायटोप्लाझम आहे, फोटोस म्हणजे लक्षात येते, है ना, ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं, क्लोरोप्लास्ट आहे, है ना, असे डिफरंट खूप सारे आपल्याला जो सेल ऑर्गॅनिल्स आहे, है ना. बट ह्याच्यातला जे आता सध्या जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ह्या चॅप्टरसाठी जो रिक्वायर्ड एलिमेंट आहे तो कोणता आहे आपला? मायटोकॉन्ड्रिया एलिमेंट्स, ठीक आहे. आता मायटोकॉन्ड्रियाला आपण एनर्जी हाऊस सुद्धा म्हणतो, एनर्जी हाऊस ऑफ द सेल, है ना, की जिथं आपल्याला एनर्जी मिळते. लक्षात येते? आता इथे एनर्जी मिळते म्हणजे काय होतं, तर बेसिकली ही साईट असती एटीपी सिंथेसिसची. एटीपी म्हणजे काय? आपल्या बॉडीतले एनर्जी कॉइन्स आहे, है ना. एटीपीचा लॉंग फॉर्म माहिती असेल तुम्हाला, ठीक आहे ना. जसं इंडियामध्ये तुम्ही जर आलात आणि इंडियामध्ये जर तुम्हाला एक्सचेंज करायचं असेल काही गोष्टींचं, है ना, जसं की तुम्हाला एखादा प्रोडक्ट परचेस करायचं आहे किंवा एखादं प्रोडक्ट सेल करायचं आहे किंवा इथे सर्वाईव्ह करायचं आहे, रेंट द्यायचं, जे पण काही गोष्टी असतील, तर तुम्हाला कशाची आवश्यकता लागते? रुपया लागतो, है ना. तुम्ही इथं डॉलर आले, डॉलर एक्सचेंज करायला लागले तर कोणी घेईन का? नाही घेणार. पाकिस्तानचा रुपया आणून कोणी एक्सचेंज केलं तर चालेल का? नाही चालणार. कळते ना. किंवा दुसरं कोणतेही कंडक्शन इथं होणार नाही, कोणी तुम्हाला एंटरटेन करणार नाही. तसं त्या कंट्रीमध्ये जसं त्या चलनाची गरज असते, तसं आपल्या बॉडीमध्ये ज्या डिफरंट ऍक्टिव्हिटीज होतात. आता तुम्ही बघा औरंगाबादमध्ये डिफरंट ऍक्टिव्हिटीज असतात, सगळ्या कशाच्या बेसिसवर चालतात? रुपयाच्या बेसिसवर चालतात. अमेरिकेमध्ये गेला तर त्याच गोष्टी कशाच्या बेसिसवर चालते? डॉलरच्या. तसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा खूप सारे एक्सचेंज असतात, म्हणजे लिव्हर हार्टला देते, हार्ट लिव्हरला, समथिंग लाईक दिस, है ना. काही पण आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या बी केमिकल रिएक्शन्स होतात, जेवढ्या बी ऍक्टिव्हिटी, इव्हन दो मी आता तुम्हाला बोलतोय तर मला बोलताना मला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात, जसं की मला टंग मुवमेंट करावं लागते, मला एक्सप्रेशन द्यावं लागतात किंवा मला साऊंडची एक पर्टिक्युलर लेवल ठेवावं लागते. कळते? तर ह्याच्यासाठी मला एनर्जी लागते. आता ही एनर्जी जर प्रोड्यूस करायची तर हे कोणत्या फॉर्ममध्ये होईल? तर ही एटीपी फॉर्ममध्ये लागते, ठीक आहे. पण एटीपी तर आपल्याजवळ असा कोणता सोर्स नाही की जे एटीपी आपण डायरेक्ट कंझ्युम करू. तर एटीपी आपण कोणाच्या फॉर्ममधून घेत असतो? कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममधून घेत असतो किंवा अदर फूड एलिमेंटच्या. आता ते भेटण्यासाठी आपल्याला एरोबिक आणि anaerobic रेस्पिरेशन आहे. तर एरोबिक रेस्पिरेशनचे सरळ 3 पार्ट मध्ये एरोबिक रेस्पिरेशन कॅरी होतं, ठीक आहे. पहिलं असतंय ग्लायकोलिसिस, दुसरं असतंय क्रेब्स सायकल आणि तिसरं असतंय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. लक्षात येते, है ना. तर तुम्हाला जे अंडरस्टँड करायचं आहे, हालाकी ह्या डिटेल खूप प्रोसेस आहेत, ठीक आहे ना. बट 10th लेवलला, 10th स्टेट बोर्डच्या लेवलला ह्याच्याबद्दल तेवढी इन्फॉर्मेशन नाही सध्या, है ना. आता ग्लायकोलिसिस काय कन्सेप्ट आहे? ग्लायको मीन्स ग्लुकोज, ठीक आहे. लायसिस म्हणजे तोडणं, त्याला ब्रेक करणं, कळतंय, है ना.
सो बेसिकली ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये काय होते, ग्लुकोजला काय केलं जाते, तोडलं जाते, त्याला डिवाइड केलं जाते है ना, काहीही करून त्याला कन्व्हर्जन केलं जाते है ना. हालाकी ह्याचे जवळपास 7-8 स्टेप आहेत, जसं की ग्लुकोजला तोडून त्याचं ग्लुकोज 6 फॉस्फेट करतात, ग्लुकोज 6 फॉस्फेटला आयसोमराइज करून त्याचं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट करतात, पुन्हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेटला एक एटीपी न तोडून त्याचं फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट करतात, त्याचं पुन्हा PGAL DHAP, पुन्हा त्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन 1,3 डायपीजीए बनतं, पुन्हा त्याचं 3 PGA बनतं, पुन्हा 2 PGA बनतं, ठीक आहे, त्याचं पुन्हा PEPA बनतं आणि त्याच्यानंतर पायरुविक ऍसिड बनतं, ठीक आहे. तर ही पूर्ण ग्लुकोजची स्टेप आहे, पण ही तुम्हाला 11th-12thला जर तुम्ही बायोलॉजी कंडक्ट केलं तर त्याच्यामध्ये ही तुम्हाला फोटोसिंथेसिस चॅप्टर रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये तुम्हाला येऊन जाईल हीच कन्सेप्ट. पण सध्या तुमच्या 10th लेवलला तुम्हाला फक्त ग्लायकोलिसिसमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की बाबा ग्लुकोज जे आहे त्याचं ब्रेकडाऊन होऊन पायरुविक ऍसिड तयार होतं. लक्षात येते. जर तुम्हाला कोणी एरोबिक रेस्पिरेशन जर विचारते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एरोबिक रेस्पिरेशन 3 वेने कॅरी आउट होतं. ते ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम, बरोबर. ठीक आहे. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये तयार होतं. तुम्हाला लक्षात येते. ओके. आता ही डिटेल मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टडी करायला नाहीये, ठीक आहे. आता ह्या पायरुविक ऍसिड मध्ये तयार होताना, ठीक आहे, ह्याच्यामधून तुम्हाला मिळतात 2 ATP मिळतात जे की आपली गरज आहे. लक्षात येते है ना. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिळतात जवळपास 4 NADH2. लक्षात येते है ना. लक्षात येते तुम्हाला. सो ह्याच्यामध्ये जवळपास 4 NADH2 भेटतात आणि 2 ATP मिळतात, ठीक आहे. तर हे कशामध्ये होते, ग्लायकोलिसिस. इज दॅट क्लिअर. ठीक आहे ना. आता ग्लायकोलिसिस मध्ये साधी साधी गोष्ट होती, ग्लुकोजला तोडलं जाते है ना, ग्लुकोजला तोडून त्याचं कशामध्ये रूपांतर केलं जाते, पायरुविक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन केलं जाते. आणि ही प्रोसेस होत असताना जे मी 7-8 स्टेप मध्ये म्हटल्या त्या प्रोसेसच्या दरम्यान 2 ATP आणि 4 NADH2 असतो. आता ते कुठं होतात तयार ते पण आपण सांगू शकतो, पण सध्या गरज नाही. लक्षात येते. तुम्ही 11th-12th आल्यावर ते शिकाल. आता ही जी पायरुविक ऍसिड आहे, ठीक आहे ना, लक्षात येते. तर हे पायरुविक ऍसिड पुढे जातं क्रेब्स सायकल मध्ये. आता आपण ही ग्लुकोजलाच का तोडतोय तुमच्या लक्षात येते का, ठीक आहे. कारण की ग्लुकोज हे प्रायमरी कार्बोहायड्रेट आहे. लक्षात येते. आपण जे अन्न खातो म्हणजे ते भाकरीच्या फॉर्म मध्ये असेल, पोळीच्या फॉर्म मध्ये असेल किंवा राईसच्या फॉर्म मध्ये असेल, जे की मेजर कंटेंट आहे ते हे कार्बोहायड्रेट आहे बेसिकली, ठीक आहे ना. तर त्या कार्बोहायड्रेट जे बनलेले असतात ते ग्लुकोज हे त्याचं बेसिक एलिमेंट आहे. म्हणजे कोणतंही कार्बोहायड्रेट जर आपण कंझ्युम केलं तर त्याचं आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये रूपांतर होत असते. लक्षात येते. आणि ग्लुकोज हा आपल्या बॉडीसाठी प्रायमरी एनर्जी सोर्स आहे. लक्षात येते. कारण की एका ग्लुकोज पासून आपल्याला खूप सारे ATP मिळतात, ठीक आहे, जवळपास 38 पासून. आता लक्ष द्या, ग्लुकोज आहे, इथं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, पायरुविक ऍसिड मध्ये झालं. आता इथं आपण सेल काढली होती, सेल मध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया काढला होता, ठीक आहे. तर ही जी ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे, ही ग्लायकोलिसिस प्रोसेस होत असते सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, ठीक आहे ना, है ना. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ही प्रोसेस काय होत असते, कॅरीड आउट होत असते. आता सेलच्या सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला तयार झाला पायरुविक ऍसिड. ह्या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोरेमध्ये होत असते, ठीक आहे. आणि ते कन्व्हर्जन होताना हे पायरुविक ऍसिड जे तयार झाले ग्लुकोज पासून, ते पायरुविक ऍसिड एंटर करतं तुमच्या मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे ना, है ना. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये एक क्रेब्स सायकल म्हणून हे प्रोसेस कॅरीड आउट होती. त्यामध्ये जवळपास 11 स्टेप्स आहेत त्याच्या, ठीक आहे. तर त्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस हे पायरुविक ऍसिड जातं, आता ही सायकल आहे. सायकल म्हणजे काय कन्सेप्ट आहे की बाबा A पासून B भेटलं, B पासून C भेटलं, C पासून D भेटलं आणि D पासून वापस A वापस असं चालत राहते. ते कळते, लक्षात येते. आता ही 10 म्हणजे जवळपास 10-11 स्टेपची रिॲक्शन आहे. तर ही कॅरीड आउट होत राहते, हे कंटिन्यूअस कॅरीड आउट होत राहतं. पण ह्या सायक्लिक प्रोसेसमध्ये क्रेब्स सायकल तुम्हाला डिटेलमध्ये नाहीये. तर ह्या पायरुविक ऍसिड पासून तुम्हाला काय भेटते, जवळपास 6 NADH2 भेटतात, 2 FADH2 भेटतात, 2 GTP किंवा ATP भेटतात आपल्याला. तुम्ही ATP कन्सिडर करा, ठीक आहे.
आणि ह्याच्याच मध्ये तुम्हाला काही कार्बन डायऑक्साईड भेटतात आणि काही वॉटर मॉलिक्युल्स. कळतं तुम्हाला? लक्षात येते? लक्षात येते? तर जे आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होत असते, ठीक आहे, तर ते कार्बन डायऑक्साईड हे क्रेब्स सायकल तयार होत असते मेजॉरिटी. लक्षात येते? आपण कार्बन डायऑक्साईड इनहेल करतो, कार्बन डायऑक्साईड इनहेल करतो. ते कशामुळे? आपण जे अन्न खातो त्यातलं आपण कार्बन डायऑक्साईड तोडतो, त्या ग्लुकोजला तोडतो, त्याचे कार्बन तोडतो आणि त्याचं कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतर करतो. ठीक आहे. तर इथं तुम्हाला मेजर तुमचं आउटपुट काय, हे तुमचं आउटपुट आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता सर की बाबा ठीक आहे, इथं 2 एटीपी भेटले, इथं 2 एटीपी, एक ग्लुकोजला पडून 4 एटीपी भेटले, है ना. पण त्याच्यासोबत आपल्याला NADH2 आणि FADH2 भेटलेले आहे, है ना. तर ह्या असेंब्लेटरी पॉवर आहेत. म्हणजे काय असतं माहिती का, की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन जी असते, जी की हा F1 पार्टिकलवर कॅरीड आउट होती मायटोकॉन्ड्रियाच्या. ठीक आहे. आता ते पार्टिकल्स असतात, तर त्याच्यावर जी इलेक्ट्रॉन चेन कॅरीड आउट होती, तर त्या कॅरीड आउटमध्ये एका NADH2 पासून 3 एटीपी तयार होतात आणि एका FADH2 पासून 2 एटीपी तयार होतात. लक्षात येते, है ना. एका NADH2 पासून 3 एटीपी, एका FADH2 पासून 2 एटीपी. तर आपला जो NADH2 किती येतं? 6 and 4 10. म्हणजे टोटल किती भेटायला पाहिजे आपल्याला? 30 NADH2 पासून किती भेटायला पाहिजे? सॉरी 30 कुठे? हे 6 10 पासून 30 भेटायला हा पाहिजे. 10 पासून किती भेटायला पाहिजे? 30. 30. ठीक आहे. लक्षात येते? ओके. सॉरी 2 हा ठीक आहे. लक्षात येते? आणि एका FADH2 पासून किती भेटतात? 2. तर मग आपला जो किती FADH2 येतं? 4. 2 आहे. 2 येतात. किती भेटतात आपल्याला? 4. लक्षात येते तुम्हाला? आणि हे झाले किती? 34 38 36 38 टोटल नेट गेन किती असते? 38 एका ग्लुकोज मॉलिक्युल. लक्षात येते? म्हणजे तुम्ही जर एका ग्लुकोज मॉलिक्युलला ब्रेक केलं, तुम्हाला जवळपास 38 च्या आसपास एटीपी मिळतात. आता हे डिटेलिंग तुम्हाला नाहीये, तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय की एरोबिक रेस्पिरेशन है ना 3 स्टेप मध्ये होते. पहिले कशामध्ये होते? ग्लायकोलिसिस. दुसरं काय? क्रॉस सायकल. तिसरं काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर स्पीड. कळतंय? त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? ग्लायकोलिसिस मध्ये काय होते? ग्लुकोज पासून काय तयार होते? पायरुव्हिक ऍसिड. क्रेब सायकल मध्ये काय होते? पायरुव्हिक ऍसिड सायक्लिक प्रोसेस मध्ये निघून जाते, है ना. आणि त्या थर्ड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम मध्ये काय होते? एका NADH2 पासून 3 एटीपी, एका FADH2 पासून 2 एटीपी. बस एवढंच लक्षात ठेवायचं. लक्षात येते? हे काय झालं तुमचं? एरोबिक रेस्पिरेशन झालं. कोणाला काही प्रॉब्लेम ह्याच्याबद्दल? पक्का? ओके ठीक. हे समजते सर्वांना? सांगा बरं एरोबिक रेस्पिरेशनचे किती टाइप, एरोबिक रेस्पिरेशन किती स्टेप मध्ये कॅरी आउट होते? पहिली स्टेप कोणती होती? ग्लायकोलिसिस. दुसरी कोणती होती? क्रॉस सायकल. आणि तिसरी कोणती होती? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. लक्षात येते? है ना. ओके आता लक्षात. ॲनएरोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन, त्याला आपण फर्मेंटेशन सुद्धा म्हणतो. तुमच्या बुक्स मध्ये ते तक्ता दिलेला आहे, तिथं एक एरोबिक एनएरोबिक असा कन्सेप्ट दिलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सिंपल कन्सेप्ट आहे, ग्लुकोज आहे. ठीक आहे. ऑक्सिजन तर वापरला नाही, तर एक तर ग्लुकोज पासून तुम्हाला ॲनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजन जर कॅरी आउट केलं तर तुम्हाला एक तर लॅक्टिक ऍसिड भेटेल. ठीक आहे. अल्कोहोल. लक्षात येते? किंवा तुम्हाला इथेनॉल भेटेल, अल्कोहोल म्हणजे, है ना. किंवा तुम्हाला ऍसिडिक ऍसिड वगैरे काहीतरी लिहिले तिथं. ठीक आहे. तर ही रिएक्शन तेवढं इम्पॉर्टंट नाही, लक्ष द्या. तर मेन 2 कोण आहेत जे ॲनिमल मध्ये होत असते. जर ॲनिमल मध्ये विदाउट ऑक्सिजन जर कॅरी आउट केलं तर लॅक्टिक ऍसिड तयार होत असते. ठीक आहे. आणि दुसरं काय असते? इथेनॉल तयार होत असते. लक्षात येते तुम्हाला, है ना. आता ह्याच्यासोबत काय तयार होत असेल? 2 एटीपी तयार असते. तर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की बाबा फर्मेंटेशन केल्यानंतर तुम्हाला आउटपुट्स मिळतात. लक्षात येते तुम्हाला? फर्मेंटेशन केल्यानंतर तुम्हाला विदाउट ऑक्सिजन जर तुम्ही एखाद्या ग्लुकोजला ट्रीट करताय तर तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट तुम्हाला किती आहे? 2 एटीपी. आणि जर एरोबिक रेस्पिरेशन केलं तर तुम्हाला किती असते? 38. 38.
आता मग हे फर्मेंटेशन आपण बऱ्याच ठिकाणी करतो हम्म. कार्बोहायड्रेटला. फॉर एक्झाम्पल ईस्ट मध्ये कसं करतो आपण त्याला, म्हणजे तुम्ही आपण काय म्हणतो त्याला, ब्रेड हा. है ना, जे पण खातो तर त्यामध्ये काय केलं जातं, एक मैदा किंवा जे पण काही पीठ असतं त्याच्यामध्ये ईस्ट टाकतो, मग ते ॲनारोबिक रेस्पिरेशन होतं, मग त्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड भेटतं. बरोबर, लक्षात येते. पुन्हा आपण आंबवतो इडली डोसा वगैरे, त्याला ते पण एक फर्मेंटेशन प्रोसेस आहे. लक्षात येते. तर हे विदाउट ऑक्सिजन एनर्जी प्रोड्यूस केली जाते. ठीक आहे. तर ह्या बुक्समध्ये आता इथून पुढे त्यांनी काय दिलंय की बाबा त्याच्या पुढचा जो कन्सेप्ट आहे की बाबा आपण कार्बोहायड्रेट पासून किती घेतो एनर्जी, प्रोटीन पासून किती घेतो आपण, लिपिडला तोडल्यानंतर आपल्याला किती भेटतं, त्याच्याबद्दल त्यांनी थोडंसं इन्फॉर्मेशन दिलेली. लक्षात येते की त्यांनी सांगितलं की बाबा प्रोटीन्स जे आहेत, कार्बोहायड्रेट्स ते ॲज अ एक मेन एनर्जी सोर्स आहे. लक्षात येते. कार्बोहायड्रेट काय आपला मेन एनर्जी सोर्स आहे की त्याच्यामध्ये आपण काय करतो, ग्लुकोजला तोडून काय करतो आपण एनर्जी गेन करतो. त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. ते दोन प्रकारे करू शकतो, एरोबिक आणि ॲनारोबिक. एरोबिक म्हणलं तर विथ ऑक्सिजन, ॲनारोबिक म्हणलं तर विदाउट ऑक्सिजन. विषय संपला. एरोबिक जी रिॲक्शन असते, रेस्पिरेशन असते, ती किती टाईप मध्ये जाते? तीन. पहिला कोणता असते? Glycolysis. दुसरा कोणता Krebs असते? cycle. तिसरा काय असते? Electron इलेक्ट्रॉन transfer ट्रान्सफर. विषय संपला. ग्लायकोलिसिस मध्ये आपण काय करतो, ग्लुकोजला Break ब्रेक करतो. करतो, त्याचं रूपांतर कशामध्ये करतो? Pyruvic पायरुव्हिक acid. ऍसिड. ठीक आहे ना. त्यानंतर आपण क्रेब सायकल मध्ये पायरुव्हिक ऍसिडला काय करतो? Mitochondria. म्हणजे सायक्लिक प्रोसेस मध्ये cycle. टाकतो. बरोबर. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम मध्ये एका NADH2 पासून तीन तीन ATP आणि एका FADH2 पासून दोन ATP. काय प्रॉब्लेम? नाही. ॲनारोबिक मध्ये काही नाही. ग्लुकोजचं विदाउट ऑक्सिजन काय होतं? लायसिस होतं. ठीक आहे. आणि त्यापासून तुम्हाला फक्त काय भेटते? दोन Lactic acid आणि इथेनॉल. ethanol. आणि फक्त काय भेटतात? दोन दोन ATP. ATP. लक्षात येते तुम्हाला? हम्म. है ना. तर मग त्यांनी जी नेक्स्ट कंटेंट आहे तुम्हाला दिलेलं स्टेट बोर्डला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा त्यांनी वेगवेगळे न्यूट्रिशन्स दिले, म्हणजे जे आपण फूडमध्ये कंझ्युम करतो ना, हम्म. जसं की फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स. मग त्यांनी सांगितलं की आपण कधी कधी कार्बोहायड्रेटची कमी पडली हा. किंवा कधी कधी तुम्ही स्टार्वेशनमध्ये है ना, की तुम्ही बरेच दिवस काही दिवस झाले की तुम्ही कार्बोहायड्रेट कंझ्युम नाही केलं, तर आपली बॉडी काय करणार त्यावेळेस? आपली बॉडी तर फंक्शनिंग सोडू शकत नाही. हम्म. तर मग आपली बॉडी काय करते, अल्टरनेटिव्ह वेज शोधत राहते की बाबा आपण प्रोटीनला ब्रेकडाऊन करू किंवा आपण लिपिडला ब्रेकडाऊन करून एनर्जी घेऊ, कळते. हम्म. पण त्यांच्यापासून निर्माण होणारी एनर्जी ही फार कमी प्रमाणात होती. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट्स. कारण की कार्बोहायड्रेट्स मध्ये एका ग्लुकोजपासून जवळपास 30-80 मिळतात. लक्षात येते है ना. सो आता हे झालं बेसिक अंडरस्टँडिंग ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मग त्यांनी दिलंय की बाबा चला प्रोटीन्स कुठं कुठं वापरले जातात. त्यांनी असे प्रोटीन अमायनो ऍसिड म्हणून टाकले. हालाकी प्रोटीन्स काय आहे? पॉलिपेप्टाइड. आपण शिकलो होतो पहिल्या चॅप्टरमध्ये. हे कशापासून बनलेले असतात? अमायनो ऍसिड्स पासून बनलेले असतात. बरोबर. सो हे प्रोटीन्स आपल्या कुठं कुठं असतात? एन्झाईम्स मध्ये असू शकतात है ना, आपल्या वेगवेगळ्या रिएक्शन्स कॅरी आउट करते, बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम केलं जाते, हार्मोन्स मध्ये प्रोटीन्स असू शकतात. लक्षात येते. हम्म. सो इम्युनिटीमध्ये जेवढे बी अँटीबॉडीज वगैरे कन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये हे प्रोटीन्स असू शकतात. मग त्यांनी व्हिटॅमिन्स बद्दल थोडंसं दिलंय की व्हिटॅमिन बी आणि सी हे वॉटर सोल्युबल आहे है ना, आणि बाकीचे व्हिटॅमिन हे फॅट सोल्युबल आहे. तर व्हिटॅमिन बी आणि सी काय होते? वॉटर सोल्युबल असल्यामुळे काय होतात माहिती आहे का, आपल्या बॉडीला डेली लागतात ते. हम्म. तर वॉटर सोल्युबल असल्यामुळे ते युरिन थ्रू बाहेर पडून जाते बॉडीच्या. ठीक आहे. आणि त्याची डिफिशियन्सी लगेच जाणवं लागते. त्याच्यामुळे डेली बेसिसवर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीचं काय करायला पाहिजे? कन्झम्पशन करायला पाहिजे. ठीक आहे ना. हम्म. लक्षात येते तुम्हाला. मग त्याच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन आहे. मग एन्झाईम्स बद्दल किंवा हार्मोन्स बद्दल थोडंफार डिस्कशन आहे, कळते. सो हे तुम्ही रीड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पण तुम्हाला जर ते लक्षात नाही येते तर तुम्हाला विचारू शकतात. तर इथं ह्या चॅप्टर मधला जो अर्धा कंटेंट आहे है ना, जे आपण रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतो ज्याला आपण है ना, तो इथं संपतो. आता ह्या चॅप्टरचा जो नेक्स्ट कंटेंट आहे ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणू शकतो. ठीक आहे ना. एक प्रकारे बघितलं तर हालाकी पूर्ण सेल डिव्हिजन नाहीये. हम्म. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त कॅरिओकायनेसिस दिले. पण ह्या सेल डिव्हिजनचा पार्ट आपण उद्या स्टडी करू. ठीक आहे. आता जे मी तुम्हाला शिकवलं ते एकदा रीड करून घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर एखादी गोष्ट नाही कळत आहे ती तुम्ही काय करू शकता, विचारू शकता लगेच. ठीक आहे. सो थँक्यू.